अध्यक्ष महोदय धन्यवाद. 293 अंतर्गत जो प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे त्या प्रस्तावावर माझे मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. पहिल्या प्रथमच मी आत्ताच्या सरकारचं विशेष करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री आपले अतुल सावेसाहेब इथे बसलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करेन. कारण त्यांनी आज एक मोठा निर्णय महाराष्ट्राच्या रहिवाशांसंदर्भामध्ये घेतलेला आहे आणि निश्चितपणानं मुंबईमध्ये ज्या मोडकळीस आलेल्या चाळी असतील, इमारती असतील, त्यांच्या पुनर्विकासाचं जे धोरण आहे त्याला गती मिळावी हे जे या सरकारचं धोरण आहे त्याचाच एक भाग गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत होतो. अनेक बैठका सुद्धा झाल्या, वारंवार सभागृहात सुद्धा हे विषय आम्ही मांडलेले आहेत आणि आज जवळ 56 म्हाडा वसाहतीमधील सेवा शुल्क जे 1998 पासून जे थकीत होतं त्याला माफ करण्याचं संपूर्णपणे धोरण हे आज या ठिकाणी माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल सर्वच मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन. पण त्याचबरोबर ह्या ज्या म्हाडा वसाहती आहेत त्या म्हाडा वसाहतींमध्ये काही 2010 पूर्वी ज्या इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे त्या पुनर्विकास झालेल्या इमारतींना अजूनही भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही, ओसी मिळालेलं नाहीये आणि त्यासाठी हे ओसी प्रमाणपत्र मिळावं यासाठी एक अभय योजना जर का दिली तर मला वाटतं लवकरात लवकर त्यांच्याही भोगवटा प्रमाणपत्राचा विषय हा मार्गी निघेल आणि जो आज आपण सेवा शुल्क माफ केलेलं आहे त्याला तर गती मिळणारच आहे या सगळ्यामुळे. पण ही अभय योजना जर आपण आणली तर निश्चितपणानं एक चांगलं दिलासा संपूर्ण मला वाटतं जवळजवळ मुंबईतील 56 म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांना मिळणार आहे. त्याचबरोबरीने मुंबईतील ज्या पोलीस वसाहती आहेत त्या पोलीस वसाहती संदर्भात सुद्धा अनेक वेळा अनेक सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कारण आपले जे पोलीस आज आपल्या संपूर्ण मुंबईचं रक्षण करतात, आपल्या सोबत असतात, तर त्यांना सुद्धा राहण्याचं हक्काचं घर जे आहे ते सुद्धा चांगल्या सुस्थितीत असायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून आज जवळजवळ मुंबईतील 17 ज्या म्हाडाच्या जमिनीवरील पोलीस वसाहती आहेत त्यांचं पुनर्विकास करण्याचं धोरण मला वाटतं नक्की झालेलं आहे. त्यापैकीच एक माझ्या विभागामध्ये सुद्धा वसाहत आहे, जवळजवळ 19 इमारती माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि सर्व पोलीस बांधवांच्या आहेत. पण त्यांची मोडकं ते कधीही पडतील अशा परिस्थितीमध्ये आहे आणि हा पुनर्विकासाचा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय झालेला आहे. त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व संबंधित मंत्र्यांचं मी अभिनंदन करेन. पण त्याचबरोबर या पोलीस बांधवांची आणि भगिनींची सर्वांचीच मागणी आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं कोळंबकर साहेबांची इथे म्हणा, नायगाव बीडीडी चाळी मध्ये म्हणा जसा निर्णय होतोय की पोलिसांना स्वतःची हक्काची घरं सुद्धा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जी काही रक्कम आहे ती माफक असावी. कारण आपले पोलीस बांधव ज्याप्रमाणे आज आपलं रक्षण करताय सर्वांचं, तर त्यांना ती एक ठराविक रक्कम जर आली तर निश्चितपणानं आज एक चांगलं घर, स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर हे त्यांना उपलब्ध होऊ शकेल. आणि म्हणून हा पुनर्विकास करत असताना स्टाफ क्वार्टर्स तर अवेलेबल होतीलच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळण्याकरिता सुद्धा आपण जर का ही जी रक्कम आहे ज्याप्रमाणे बीडीडी चाळीमधल्या काही पोलीस बांधवांना आपण करणार आहोत त्याच धर्तीवरती या म्हाडा वसाहतीमधील सुद्धा पोलीस जे 50-50 वर्ष या ठिकाणी राहत आहेत या पोलिसांना सुद्धा चांगली घरं मिळावी या दृष्टिकोनातून सरकारने सकारात्मक दृष्टिकोन त्याकडे बघावं. त्याचबरोबर कुर्ला पश्चिम येथील माझ्याकडे सुद्धा पीडब्ल्यूडीच्या जागेवर कलेक्टर लँडवर पोलीस वसाहत आहे, तिचं सुद्धा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव मी पीडब्ल्यूडी कडे सुद्धा सादर केलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा सकारात्मक चांगल्या रीतीने ती वसाहत झाली तर निश्चितपणानं पोलीस बंधू त्या ठिकाणी चांगल्या रीतीने राहू शकतात. सर्वात त्याचबरोबर मुंबईमध्ये ह्या ज्या मोडकळीस इमारती आहेत त्याच्यामध्ये म्हाडाचे झाले, या पोलीस वसाहती झाल्या, महापालिके क्षेत्रामध्ये असणाऱ्या इमारती झाल्या, तर त्याचबरोबर कलेक्टर लँडवरील सुद्धा इमारती आपल्याकडे बहुसंख्य प्रमाणावर आहेत. मुंबईत जवळजवळ 3000 गृहनिर्माण संस्था या ठिकाणी आहेत आणि ह्याच्यामध्ये
आता मला वाटतं त्यांना त्यांची जमीन जी आहे ती त्यांना स्वतः डेव्हलप करायची आहे. त्या सुद्धा इमारती जवळ 50-60 वर्ष झाले आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांना त्यांचा पुनर्विकास करायचा आहे. पण हा पुनर्विकास करत असताना वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये त्यांना रूपांतरित करण्यासाठी जी 15% रक्कम रेडी रकमेने लावलेली आहे, ती रक्कम 5% आणण्यासाठी मला वाटतं सातत्याने मी या सभागृहात विषय मांडलेला आहे, बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि जेणेकरून या सर्वच या 3000 ग्रामीण संस्थांमधील रहिवाशांना एक चांगला दिलासा हा त्या ठिकाणी मिळू शकेल आणि त्याच पद्धतीने ह्यापूर्वी हाही फ्रीहोल्ड जमीन होण्यासाठी काही आवश्यक बाबी आहेत, तांत्रिक बाबी आहेत, त्या सुद्धा दूर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा सुलभ पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र यंत्रणा आणि गभ योजना त्या ठिकाणी असावी हस्तांतरण करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी एखादा जर का हस्तांतरण करण्यासाठी गेला तर त्याला बराच त्या ठिकाणी त्रास होतो आणि मला वाटतं मध्यंतरी एक जी आर सुद्धा 20 एप्रिल 2023 ला आणला होता आणि त्या जी आरच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पूर्वी जिल्हाधिकाऱ्याला मार्फतच फक्त हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभरित्या चालत असायची. आता ती प्रक्रिया मंत्रालयापर्यंत वर्ग झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ज्या सदस्याला हस्तांतरणाची प्रक्रिया करायची असेल त्याला जिल्हाधिकारी आणि मंत्रालय असं संपूर्ण फिरून संपूर्णपणे त्याला त्या ठिकाणी एरझारा घालावे लागणार आहेत आणि म्हणून जी मला वाटतं मागच्या वेळी माननीय महसूल मंत्र्यांनी कबूल सुद्धा केलं होतं की ही जी आर आपण रद्द करून आपण जिल्हाधिकारी स्तरावरच हा निर्णय हस्तांतरणाची प्रक्रिया आपण सुलभरित्या पार पाडू. त्याचबरोबर लवकरात लवकर ही 5%ची रक्कम सुद्धा जर का सरकारने जाहीर केली तर मला वाटतं 7 येणारी जी 7 मार्च आहे त्या 7 मार्चला संपूर्ण मुदत ही आज संपते आणि जर काही मुदत संपली तरी संपूर्णपणे जी काही कलेक्टर लँड संदर्भात आपण फ्रीहोल्ड संदर्भाचं धोरण आहे ते संपूर्णपणे बारगळलं जाणार आहे आणि म्हणून याची मुदत सुद्धा चांगल्या 2 ते 3 वर्षापर्यंत वाढवावी. त्याचप्रमाणे ही 5% रक्कम करावी, हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करावी अशी या कलेक्टर लँड संदर्भामधील ज्या ग्रामीण संस्था आहेत त्यांची सर्वांचीच ही मागणी आहे, रहिवाशांची मागणी आहे आणि म्हणून या संदर्भात सुद्धा सकारात्मक विचार शासनाने त्याचप्रमाणे माझ्या विभागामध्ये स्वदेशी मिल जी मुंबईतील सर्वात मोठी जुनी मिल जवळ 100 वर्षापूर्वीची मिल 2000 साली बंद पडली. जवळ 3000 कामगार त्या ठिकाणी कार्यरत होते आणि आज जवळजवळ 22 ते 23 वर्ष झाली अद्यापही त्यांना त्यांची देणी मिळाली नाहीये. मी साधारणतः जेव्हापासून लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 2014 पासून ते आतापर्यंत सातत्याने प्रयत्न करतोय सर्व युनियनना एकत्र आणून कुठल्या परिस्थितीमध्ये या कामगारांना त्यांची देणी मिळावी आणि यासाठी मला त्याच्यामध्ये यशही आलं. सर्व कामगारांना आपण एकत्र घेतलं आणि व्यवस्थापनावर चर्चा करून आज ती रक्कम ठरली. आज कोर्टामध्ये सुद्धा आपण जिंकलेलो आहोत. माझी सरकारला तीच विनंती आहे की ही जी रक्कम आता आपण कामगारांना देणार आहोत ती लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करावे. त्याचबरोबर त्या भागातील घरांचा सुद्धा ज्या मोडकळीस आलेल्या चाळी आहेत त्या चाळींचं सुद्धा रिडेव्हलपमेंट संबंधित व्यवस्थापनाने करून लवकरात लवकर या गिरणी कामगारांना घर सुद्धा कशी उपलब्ध करून देता येतील ते बघावं आणि त्याच पद्धतीने जशी ही कलेक्टर लँड आहे, म्हाडा लँड आहे, त्याचप्रमाणे वाडिया इस्टेट मध्ये सुद्धा काही जागा आहेत आणि वाडिया इस्टेट मध्ये सुद्धा जो 100 वर्षापूर्वी काही चाळी आहेत त्या चाळी आता मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा पुनर्विकास करताना अनेक अडचणी या येत आहेत आणि वाडिया इस्टेट संदर्भात सुद्धा एक धोरण गृहनिर्माण धोरणामध्ये मागे माननीय फडणवीस साहेबांनी कबूल केलं होतं. त्याप्रमाणे जर का वाडिया इस्टेट वरील सुद्धा चाळींचा पुनर्विकास करताना एक निश्चितपणाने एक चांगला निर्णय घेतला गेला, एक चांगलं धोरण आखलं गेलं तर निश्चितपणाने एक चांगलं त्या ठिकाणच्या विभागातील म्हणजे माझ्या विभागातील कुर्ला, पश्चिम, पूर्व त्याकडे चुनाभट्टी भाग जरी असला तर मुंबईमध्ये या खोताच्या जमिनी आहेत त्यांच्या संदर्भात एक गृहनिर्माण धोरणाची फार मोठी आवश्यकता आहे. कारण त्या ठिकाणी 40 ते 50 वर्षापासून आज लोक राहत आहेत आणि त्या मोडकळीस आलेल्या संपूर्ण चाळी आहेत. त्यामध्ये सुद्धा जरा सरकारने सकारात्मक जर विचार केला तर निश्चितपणानं मुंबईतील या चाळींचा सुद्धा पुनर्विकास चांगल्या रीतीने होऊ शकतो. त्याचप्रमाणे चुनाभट्टी आणि कुर्ला विभागामध्ये आता वाहतूक अत्यंत वाढत आहे आणि कुर्ला पूर्व परिसरामध्ये एक सॅटिस प्रकल्प असावा यासाठी मी एक प्रस्ताव सादर केलेला आहे.
निश्चितपणानं नियोजन विभागाने त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा जर काही सॅटिस प्रकल्प चांगल्या प्रकारे झाला तर निश्चितपणाने कुर्ला पूर्व येथील संपूर्ण वाहतूक कोंडी ही चांगल्या प्रकारे सुटू शकेल आणि चांगल्या रीतीने त्या ठिकाणी वाहतूक होऊन त्या ठिकाणी बीएसटी मार्केट अशा रीतीने व्यवस्थित त्याचं नियोजन हे सॅटिस प्रकल्पातून उभारू शकतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा अनेक अद्याप मार्केट आणि बीएसटीचा चांगला डेपो सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. पार्किंगची व्यवस्था होऊ शकते रिक्षासाठी, बसेससाठी, टॅक्सीसाठी सुद्धा आणि त्याचमुळे हे सॅटिस प्रकल्प होणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये शासनाने याची निश्चितपणे दखल घेऊन गती कशी मिळेल या सॅटिस प्रकल्पाला हे बघावं आणि तसंच त्यामुळे चुनाभट्टी भागामध्ये सुद्धा फाटकामध्ये चुनाभट्टी जो फाटक आहे त्या संदर्भात सुद्धा एक उड्डाणपूल त्या ठिकाणी प्रस्तावित जो केलेला आहे तर महापालिकेने लवकरात लवकर त्याला सुद्धा गती कशी मिळावी कारण आता जवळजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती एवढी वाहतूक कोंडी झालेली आहे की चुनाभट्टीमधील नागरिकांना जर सायनला जायचं असेल तर संपूर्ण चेंबूर परिसराला विळखा घालून त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्यामुळे हा उड्डाणपूल फार ह्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्यासाठी उड्डाण पुलासंदर्भात सुद्धा महापालिकेने त्वरित कारवाई करून या उड्डाण पुलाच्या निर्मितीला सुरुवात करावी अशी ही विनंती या ठिकाणी मी करतोय आणि त्यावर अनेक विषय आहेतच पण त्यावर दुसरा एक विषय मुंबईतील जे कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये जवळ आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ 1001 आशा वर्कर या ठिकाणी कार्यरत होत्या आणि आपला आरोग्य सेवेचा सर्वे करणं म्हणा किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन त्या काम करत होत्या तर अशा आशा वर्कर्सना जवळजवळ 1650 रुपये मानधन सध्या मिळत आहे महिन्याचं तर ते 15,000 पर्यंत करावं त्याचबरोबर दिवाळी बोनस सुद्धा त्यांना जाहीर झालेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत दिला गेलेला नाही तर तो लवकरात लवकर मिळावा अशी एक विनंती सरकारला करतोय आणि सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन की ज्या गतीने ज्या ह्याच्याने काम करत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः आज प्रत्येक विभागात जाऊन त्या ठिकाणी महापालिकेच्या विविध कामांची सुद्धा पाहणी करतायत रस्त्यांची पाहणी करतायत आणि त्यावेळी निश्चितपणानं शिंदे सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य